प्राईस काहीतरी 15,000 होती आणि ऑफरमध्ये मला SBI क्रेडिट कार्ड येते वगैरे लागून जे पण आहे ते पडली 10,000 रुपयामध्ये. तर बघू शकता गाईस, फायनली आपली चेअर झाली आहे रेडी आणि मी आता चेक करतो किती खालती किती वाजता जाणार. तर चेक करा किती मस्त सुंदर दिसून राहिली आपली गेमिंग चेअर. हे बघा आणि आपला सेटअप लवकरच येणार आहे. हे बघा इथे मॉनिटर पण ठेवून आहे आणि बाकी न्यू ब्लॉग गाईस. आता आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आपली जे गेमिंग चेअर बनवली होती. तुम्ही मागं बघू शकता हे ब्रिक्स वॉलपेपर लावला. याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता आपल्या समोर आहे बिलकुल गेमिंग चेअर. तर चला आता आपण आपल्या गेमिंग चेअरची अनबॉक्सिंग प्लस त्याला असेंबल पण करावं लागेल. चला आता दाखवतो मी. तर गाईस हे आपली ग्रीन सोलची गेमिंग चेअर आहे. हे बघा 20 kgचा पॅकेज आहे. तर बघू शकता गाईस हे आपण चेअर ठेवली आहे, म्हणजे चेअर नाही पार्सल ठेवलं आहे. आता आपण याला करू अनबॉक्स. ग्रीन सोल इंडिया ॲमेझॉननं ऑर्डर केली होती. हे बघू शकता गाईस हे आपली चेअर आहे. आता हे तर एक एक पार्ट्स आपण ते बाजूला ठेवू. हे सगळ्यात खालचं आहे. ते बघू शकता इकडे मॉनिटर पण आहे माझ्या. हा एक आहे. हे पिलो पिक्चर जितकं पण आहे आणि वाव हे बघा किती मस्त, जे माझ्या हातामध्ये कधीच दिसणार पण जाणार नाही. आणि याच्यानंतर मॅन्युअल पाहून पण करू. आणि हे त्याचे व्हील्स, रोटेट आर्म्स आणि खूप काही आहे. हे बघा हे मेन गेमिंग चेअरची मेन. चला आता हे आपण पूर्ण बाजूला करू. वाव इथे पूर्ण सिस्टम पण आहे, खूप काही आहे. म्हणजे थोडी पॅकेजिंग फुटून आली आहे. आणि हे ग्लव्स काही जाणारच नाही आणि जरूरत पण नाही. आणि हे खालची सीट, पिलो म्हणतात ना, पिलोज. हा डब्बा. तर बघू शकता गाईस याच्या डब्यामध्ये अजून 2 डबे आलेले आहेत आणि या डब्यामध्ये काय आहे ते पण आपण चेक करून घेऊ. थोडंसं कट. त्याच्यानंतर व्हील्स असेल. हां हे बघा त्याच्यानंतर व्हील्स. आणि हे किट पण किती मस्त आहे. हे आपली ॲलन की आणि हे याचे नट बोल्ट आणि हे याचे 1 2 3 4 5 चाक लागणार. आणि हे असेंबली, हे जे खालती वरती होते आणि खूप काही आहे. आणि दुसरं चेक करून घेऊ. दुसऱ्या याच्यामध्ये पण बघून घेऊ काय आहे काय नाही. अच्छा याच्यामध्ये मेन रोटेटर. अच्छा तर हे तर मला माहिती नाही की काय आहे कसं काय आहे कसं आहे. तर बघा इथं सर्व सामान आहे ठेवलं. आणि हे पण बाकीचं रोटेट जितकं पण सामान आहे इथे ठेवून देऊ आपण आधी. नंतर मग तुम्हाला मी दाखवणार. 2 3 बाजूला ठेवून देईल. आणि हे मेन सीट आहे. हे सीट आहे. सगळ्यात आधी खालतून चालू करू आपण. याची मॅन्युअल पण आहे. मॅन्युअलमध्ये पण हे मॅन्युअल तुम्ही बघू शकता गाईस. मॅन्युअल AX1 हे लिहिलेलं आहे इन्स्ट्रक्शन. आणि स्टेप बाय स्टेप 4 5 6 1 2 3 4 5 6 हे बघून आपण करून घेऊ. सगळ्यात आधी हे ठेवायचे आणि सगळ्यात आधी लावायचे आपल्याला चक्के. एक चक्के आहे. वाव याची पॅकिंग पण ठीकठाकच आहे. व्हील्स आहे. आणि व्हील्स आपल्याला बहुत इझी आहे, खूप इझी व्हील्स आहे. टाकलं झालं. आणि हा एक आहे आता 5. आता आपण हा टेबल थोडासा साईडला घेऊन घेऊ. आणि इकडचा स्पेस जो आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला हे खालतं ठेवावं लागेल. टेबल साईडला घेऊन आपण आता हे खालती. त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे आपलं सेकंड नंबर. हा वाला हॉल ABC आणि हा D हा C. ठीक आहे.
त्याच्यानंतर 2 नंबरमध्ये केलेलं आहे हे जे आपलं आहे चालू आहे ना, हे जे खालची जे सीट आहे त्याला आता सगळ्यात आधी करावं लागेल आपल्याला. याची क्वालिटी बघा किती मस्त आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला हे लावायचं आहे, इथे दिलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला लावायचं आहे आपला हेड. हे बघा, आणि सेम एलन की आणि स्क्रू पण आलेले. हे एलन की आहे, मस्त आहे. एलन की पण बढिया आहे. तर बघू शकता गाईस, आपण याच्या सीटाच्या खालची जी पण आहे पहिली स्टेप जी आपण मॅन्युअल मधून बघितली आहे ते झाली आहे. पहिली नाही, दुसरी स्टेप. पहिली केली, दुसरी. अजून आपल्याला 4 स्टेप बाकी आहे. तर मी तुम्हाला आता सांगतो. त्याच्यानंतर दाखवलेलं आहे आपले हे वाले जे पण साईडचे जे पण हे राहतात ना, आर्मरेस्ट, साईडवाला जे आर्मरेस्ट राहते, आता ते असेंबल करायचं. मी थोडंसं याला सेटिंग करून घेतो, टाईट करून घेतो फक्त. हां, पक्क झालंय बिलकुल. हे बघा, एवढं जे आहे ना, आता हे लावायचं. इथे लिहून आहे 7 आणि हा अच्छा लेफ्ट आणि हा राईट. ठीक आहे. तर बघू शकता काही, सगळ्यात आधी हा एक दुसरी स्टेप केली आणि हे तिसरी स्टेप आहे. आता आपल्याला चौथी स्टेप जे आहे ते करायची आहे. चौथी स्टेप अशी आहे की चौथी स्टेप आपल्याला हे जे इथे दिसत आहे ना, इथे जे मेन आहे हा वाला जो आपली जे सीटच्या बॅक साईड आहे तो, आता हा तर खालच्या आला, हा मागच्या आला, हा साईड आपल्याला आता सगळ्यात पहिले असेंबल करायचा आहे, हा लावायचा. चला आता हा लावू आपण. गाली खूप इझी आहे आणि काही असं खूप हार्ड पण नाही आहे. हे बघा, पण 2 जण लागणारच, कारण की थोडंसं जे आहे असेंबलिंग याची याला 2 जण लागणारच. किती पण काय करा, 2 जण लागणार. तर चला सगळ्यात आधी आपण आता ह्याला हे लावूया नट्स, याचे हे नट्स लावूया आणि भेटूया समोर. One eternity later. तर बघू शकता गाईस, फायनली आपली हे चेअर रेडी झाली आहे. आता हे आखरी स्टेप जी आहे आपली, आता याला याच्यामध्ये वर फिट करायचं. फायनली आपली फिट होऊन गेली, चेअर फिट झाली. बघा गाईस, फायनली 360 होते. मी बसून दाखवतो तुम्हाला. हे बघा किती मस्त आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. आता वरतं पण जाते आणि हे जे आहे हे बघा, मला भीती वाटून राहिली पण ते दोन्ही पण असेंबल. अच्छा, गेमिंग चेअर हे बघा. आणि हे जे आहे हे पण तुम्हाला समोर किंवा मागे पण करता येणार. हे बघा समोर तुम्हाला तुमच्या हिशोबाने असेंबल पण करता येणार आणि वरती पण होते. हे बघा, बिलकुल मस्त गेमिंग चेअर आहे. आता बस एक काम राहिलं आहे, हे आणि याला फिट करावं लागेल. चला तर हे फिट करून घेऊ आपण. तर बघू शकता काय, फायनली आपली चेअर झाली आहे रेडी. आणि मी आता चेक करतो किती खालती किती वरती जाणार. तर हे जे आहे, अच्छा हे खालती आणि वरती. ठीक आहे. आपल्या हे बघा, आता इकडून मी बसून आपलं काम वगैरे जे पण आहे ते करू शकतो. हे बघा, जागा वगैरे परफेक्ट बसली आहे. प्रॉपर आपलं इथं मॉनिटर वगैरे छोटा मोठा आहे ना. आता बघू शकता गाईस, हे आपली चेअर बिलकुल कम्फर्टेबल आहे. आपल्याला समोर मागे जितकं पण करायचं आहे, बघा समोर बिलकुल कारवानी आणि हे मागं अजून मागं जसं आपल्याला जमते तसं. हे बघा खूप मस्त, बिलकुल कम्फर्टेबल आहे चेअर. हे बघा, चेक करा किती मस्त सुंदर दिसून राहिली आपली गेमिंग चेअर. हे बघा, आणि आपला सेटअप लवकरच येणार आहे. हे बघा, इथे मॉनिटर पण ठेवून आहे आणि बाकीचे कंपोनंट्स थोडेसे 2-3 कंपोनंट्ससाठी माझ्यावर सेटअप थांबून आहे. यूट्यूब आपला पी सी सेटअप. तर हे बघा, बिलकुल गेमिंग फिलिंग येत आहे. गेमिंगवाली की चेअर आहे, बिलकुल बॉसवाली. मस्त वाटून राहिलं, मस्त बिलकुल. तर तुम्हाला हा व्लॉग चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि हो, याची प्राईस काहीतरी 15,000 होती आणि ऑफरमध्ये मला एसबीआय क्रेडिट कार्ड येते वगैरे लागून जे पण आहे ते पडली 10,000 रुपयामध्ये.